कधी विचार केलाय की जेव्हा एखाद्या उपचाराबद्दलची प्रचंड आशा आणि विज्ञानाचं कठोर सत्य हे दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा काय होतं? बरं, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्टेम सेल थेरपीबद्दल नुकताच एक असाच ऐतिहासिक निर्णय दिला आहे, जो आशा आणि खोट्या प्रचारातली एक महत्त्वाची रेषा आखतो. झालं असं की भारतात अनेक क्लिनिक्स ऑटिझमवर इलाज म्हणून स्टेम सेल थेरपी ऑफर करत होती. आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी चांगलं होईल याच एका आशेने कितीतरी कुटुंब या उपचारांकडे ओढली जात होती. पण इथेच तर खरी मेख आहे. जर हा तथाकथित इलाज वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धच झालेला नसेल आणि उलट तो धोकादायक असेल तर? हाच तो कळीचा मुद्दा आहे, ज्याभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरतंय. ठीक आहे, तर मग ह्या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊया. न्यायालयाचा निर्णय नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी हे स्टेम सेल्स मागचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. म्हणजे यात खरी आशा काय आहे आणि नेमका धोका कुठे लपलाय. तर हे स्टेम सेल्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ह्या आपल्या शरीरातल्या मास्टर पेशी आहेत. यांची क्षमता अफाट असते. त्या स्वतःसारख्याच अनेक पेशी बनवू शकतात आणि गरजेनुसार शरीरातल्या कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट पेशींमध्ये बदलू शकतात. मग त्या रक्ताच्या असोत, त्वचेच्या किंवा अगदी मेंदूच्या पेशी. आता हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा, डावीकडे आहे स्टेम सेल्सचा अधिकृतपणे मंजूर झालेला वापर. भारतात तो फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, रक्तविकारांवर होणारे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. हे पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे, याबद्दल काहीच वाद नाही. पण आता उजवीकडे पहा, ऑटिझमसाठी याचा वापर. याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाहीये आणि ज्या काही चाचण्या झाल्या आहेत त्यांचे निष्कर्षही अजिबात समाधानकारक नाहीत. आणि हे सिद्ध न झालेले उपचार फक्त निष्प्रभ आहेत असं नाही, तर ते चक्क धोकादायकही ठरू शकतात. काही केसेसमध्ये तर रुग्णांना एपिलेप्सी म्हणजे आकडी येणं, गंभीर इन्फेक्शन्स आणि असह्य डोकेदुखी यांसारख्या गंभीर दुष्परिणामांना सामोरं जावं लागल्याची नोंद आहे. विचार करा, हे किती भयानक आहे. आणि याच गंभीर परिस्थितीमुळे सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि या सगळ्या प्रकारावर एक स्पष्ट आणि कठोर रेषा आखावी लागली. आणि ही रेषा किती ठाम आहे हे न्यायालयाच्या फक्त एका वाक्यातून स्पष्ट होतं. ते वाक्य आहे, अशा थेरपीचा प्रचार करणे हे व्यावसायिक गैरवर्तन आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे एक प्रचंड महत्त्वाचं आणि दिशादर्शक विधान आहे, यात शंका नाही. चला, आता न्यायालयाच्या निर्णयाचे 3 मुख्य मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला मुद्दा, कोणत्याही रुग्णाला रीतसर क्लिनिकल ट्रायलच्या बाहेर सिद्ध न झालेल्या उपचारांची मागणी करण्याचा अधिकार नाही, संपला विषय. दुसरा, अशा उपचारांची जाहिरात करणं हे व्यावसायिक गैरवर्तन मानलं जाईल. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, असे उपचार देणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई होणार, अगदी त्यांचं मेडिकल रजिस्ट्रेशन कायमचं रद्द होण्याचाही धोका आहे. पण एक मिनिट, हा निर्णय फक्त काही क्लिनिक्सपुरता मर्यादित नाहीये. याचा आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा आणि दूरगामी परिणाम होणार आहे. कसा, ते पाहूया. हे समजून घ्यायला आपल्याला भारतातील तेव्हाची परिस्थिती पाहावी लागेल. झालं असं होतं की काही वर्षांपासून भारत अशा अनियंत्रित स्टेम सेल क्लिनिक्सचं एक मोठं केंद्र बनला होता. सिद्ध न झालेल्या उपचारांसाठी बाहेरून लोक येत होते, ज्याला मेडिकल टुरिझम म्हणतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे गरजू कुटुंबांच्या भावनांशी खेळून त्यांचं आर्थिक शोषण होत होतं. आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था कुठेतरी कमी पडत होती. हा निर्णय या सगळ्या समस्यांवर कसा परिणाम करतो ते अगदी स्पष्ट आहे. या निर्णयामुळे काय झालंय तर ICMR आणि नॅशनल मेडिकल कमिशन सारख्या संस्थांना बळ मिळाले. रुग्णांना फसव्या दाव्यांपासून संरक्षण मिळालंय. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक क्लिनिकल ट्रायल्सचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आणि भविष्यात येणाऱ्या अशाच इतर प्रायोगिक थेरपीसाठी एक महत्त्वाचा आदर्श घालून दिला गेलाय. या संपूर्ण प्रकरणाचा एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे, तो लक्षात ठेवायलाच हवा. कोणताही नवीन वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याआधी त्याला भक्कम वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असणं अनिवार्य आहे. हाच वैद्यकशास्त्राचा अगदी मूलभूत क्रमांक 1चा सिद्धांत आहे. बरं, आता याच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा भाग आपल्याला वैद्यशास्त्राचं भविष्य आणि त्यातील एका मूलभूत नैतिक संघर्षावर विचार करायला लावतो. इथे 2 बाजू आहेत. एका बाजूला आहे नाविन्य म्हणजे इनोव्हेशन,
नवनवीन उपचार शोधण्याची आणि विज्ञानाच्या सीमा ओलांडण्याची प्रेरणा. आणि दुसऱ्या बाजूला आहे सुरक्षितता, सेफ्टी, म्हणजे प्रत्येक उपचार वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित करण्याची आणि रुग्णांच्या संरक्षणाची जबाबदारी. वैद्यकशास्त्राला नेहमीच पण नेहमीच या दोन्हीमध्ये एक नाजूक संतुलन साधावं लागतं. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या आशेला आणि वैज्ञानिक पुराव्याच्या गरजेला आपण एक समाज म्हणून कसं संतुलित करणार, यावर नक्कीच विचार व्हायला हवा.